मनाने सातत्याने हे नियंत्रण ठेवलं तर मग प्राण काबूमध्ये राहतो. आणि ते जर झालं नाही तर जीवन अस्ताव्यस्त होतं. अगदी त्यातून विध्वंससुद्धा घडून येतो. कारण मदरनी याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मदर या चित्रकार होत्या आणि त्यामुळे त्या जेव्हा एखाद्या गोष्टीचं वर्णन करतात तेव्हा जणू काही आपल्या डोळ्यांसमोर अगदी चित्र उभं राहतं. मदरनी या प्राणाचं वर्णन असं केलं आहे की जणू काही तो हुकुमशहा असतो. एखादा कर्दनकाळ हुकुमशहा असावा तसा प्राणाचं कार्य आहे. म्हणजे केव्हा जर त्याला वळण लावलेलं नसेल तर तो प्राण सगळं काही त्याला स्वतःसाठी हवं असतं. म्हणजे माझं समाधान होत असेल तर मी शक्ती पुरवीन आणि जर माझं समाधान होत नसेल तर अगदी तो प्राणशक्ती ते काढून घेतो सगळी त्यातनं. म्हणजे एखादी गोष्ट आवडीची असेल तर तिथे प्राणशक्तीचा जोम, तिथला उत्साह बघण्यासारखा असतो. आणि एखादं नावडीचं काम असेल तर जणू काही तिथली प्राणशक्ती अगदी क्षीण झाल्यासारखी, की काही जोमच नाही, करायचं म्हणून करतोय, अशा पद्धतीचं त्याचं ते सगळं स्वरूप असतं असं माताजींनी सांगितलेलं आहे. म्हणून प्राणशक्तीच्या सहकार्याचं महत्त्व आहे आणि साधनेसाठी सुद्धा म्हणून त्याची जोड असणं आवश्यक आहे असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आपण पाहिलेलं आहे. प्राणशक्तीची जोड असेल तर एकदम उत्साह, एकदम उल्लसित, एकदम प्रसन्न. आणि तेच ती जोड नसेल तर त्याच्या आवडीची ती गोष्ट नसेल, त्या प्राणाचं त्यातनं समाधान होणार नसेल तर मग त्यातला सगळा जोम, सगळा उत्साह निघून गेलेला आहे, नीरस झालेलं आहे, असं ते सगळं होतं. याचमुळे जेव्हा प्राणशक्ती एखाद्या व्यक्तीमध्ये प्रधान असते, त्या प्राणप्रधान व्यक्तीच्या बाबतीत ज्याला आपण मूड स्विंग्स म्हणतो, म्हणजे सारखे रंग बदलत असतात. आत्ता ती व्यक्ती उत्साहात असते आणि दुसऱ्या क्षणी एकदम निराशेच्या गर्तेमध्ये जाऊन पडलेली असते. अशा प्रकारची प्रचंड दोलायमानता हे प्राणप्रधान व्यक्तीचं एक लक्षण असतं. आणि त्यामुळे त्या प्राणावर नियंत्रण मिळवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं.